गेल्या 2 वर्षापूर्वी त्याविषयीचा असणार रोष हा जे काही गडकोट किल्ले जे भ्रमण संभाजी भिडे आणि त्यांच्या गटाने शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांनी जे काही सगळं सुरू केलं त्याच्यामध्ये याच्या विरोधामध्ये असलेली जी काही गरळ विखार जो काही आहे हा ओकला गेला आणि गेल्या वर्षी पुण्यापासून निघून विशाळगड पर्यंत गडकोट किल्ले हे सगळे मुक्त करायचे अशा अतिक्रमणांच्या पासून अशी ती मोहीम निघाली आणि त्या मोहिमेचा ही जवळपास मला वाटतं 15 दिवसांची ही यात्रा पुण्यातून निघून विशाळगडपर्यंत येणार होती आणि मग त्या दृष्टीनं वातावरण तापवायला आधीपासूनच सगळी ती सुरुवात झालेली होती. लोक ज्यावेळेला या सगळ्याची भीती लोकांच्या मनामध्ये निर्माण झाल्यानंतर लोक स्वतःहून ज्यावेळेला पोलिसांच्याकडे गेले, प्रशासनाकडे गेले, त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की हे जे काय आहे हे याचं शेवटचं टोक हे विशाळगड आहे आणि आम्हाला तुम्ही संरक्षण द्यावं. तर त्यावेळेला पोलिसांनी त्यांना सांगितलं होतं की असं काही इथे होणार नाही, आम्ही इथं संचारबंदी लागू केलेली आहे आणि असं तुम्ही त्या बाबतीमध्ये निर्धास्त राहा. परंतु प्रत्यक्षामध्ये तसं काही घडलं नाही. लोक आले, तिथून ते विशाळगडावरती गेले. म्हणजे ही पदयात्रा जी आहे ही पुण्यापासून निघून आली. ठिकठिकाणी त्या सगळ्याचा एक व्यवस्थितपणे प्रोग्राम चॉकआउट केलेला होता. सोशल मीडियावरून त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी दिलेली होती आणि काही हजारांच्या संख्येमध्ये लोक या सगळ्याच्यात सहभागी, तरुण मुलं विशेषतः याच्यामध्ये सहभागी झालेली होती आणि त्यांनी त्या सगळ्या पदयात्रेचा आई भवानी शक्ती दे, विशाळगडाला मुक्ती दे असं एक टार्गेट करून विशाळगडावरती घुसण्याचा त्यांनी तो प्रयत्न केला.